समाचार अब तक, सत्य का साथ। नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात येत असलेल्या बोर्डा, सराखा, सत्रापूर, खुमारी येथे अचानक आलेल्या वादळाने अनेकांच्या घराचे छत उडाल्याने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले, तर झाडे उखडून विद्युत तारेवर पडल्याने गावातील सर्व नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारातच काढावी लागली। 2 मिनिटांच्या या रुद्ररूपी वादळाने असंख्य कुटुंबियांना रडण्यास भाग पाडल्याचे चित्र यावेळी दिसून आले। 30 मार्चला सायंकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान पासूनच वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली होती। अचानक 8:30 वाजताच्या सुमारास पाऊस येत असतानाच वादळाने रुद्ररूपी अवतार घेत अनेकांचे नुकसान केले। सराखा, बोर्डा आणि खुमारी येथील अनेकांच्या घरावरील टिनाचे शेड क्षणातच उडून रस्त्यावर आले, तर कुणाच्या घरावरील शेड उडून कुठे गेले याचा शोध अजूनही लागलेला नाहीये। असाच हाल शेतकऱ्यांच्या देखील बघाव्यास मिळालाय। शेतकऱ्यांनी आपल्या शेतात संपूर्ण कापूस शेतामध्ये टिनाचे शेड असलेल्या गोठ्यात ठेवले होते, मात्र अचानक आलेल्या या वादळाने गोठ्यावरील टिनाचे शेड उडून गेले व पावसामुळे संपूर्ण कापूस ओला झाला। गावातील मोठमोठे झाडे या रुद्ररूपी वादळाने तुटून विद्युत तारेवर पडल्याने मोठ्या प्रमाणात विद्युत तार तुटून रस्त्यावर पडल्याचे, तर शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत खांब तुटून पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाली होती। गावातील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह कांद्री सोनेघाट सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य संजय झाळे यांनी नुकसानग्रस्तांना भेट दिली आहे व विद्युत विभाग, तहसीलदार, मंडळ अधिकारी, पटवारी व कोतवाल यांना नुकसान झाल्याची माहिती दिली आहे व तात्काळ घटनास्थळी येऊन नागरिकांची समस्या दूर करण्याची प्रशासनाला सूचना दिली, तर नुकसानग्रस्त नागरिकांना मदत म्हणून आर्थिक सहाय्य करण्याचे कबूल केले व प्रशासन नक्कीच नुकसान भरपाई देईल अशी हमी दिली आहे। ही संपूर्ण घटना अतिशय दुःखद असून अनेकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक नुकसान झाले असून अनेक जण बेघर झाले आहे, तर नुकसानग्रस्तांना शासनाकडून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची विनंती दुखी ग्रामवासियांनी केली आहे। हा संपूर्ण घटनाक्रम सायंकाळच्या सुमारास घडल्याने मोठी जीवितहानी टळली, तर दुपारच्या सुमारास अशी घटना घडली असती तर निश्चितच खूप मोठी जीवितहानी झाली असती, अशी माहिती गावकऱ्यांनी प्रतिनिधी समोर बोलताना दिली आहे। काल सायंकाळी झालेल्या चक्रीवादळामुळे सराखा या गावात अत्यंत नुकसान झालेले आहे। खूप जास्त पोलं पडलेले आहे। शासनातले आम्ही सांगितलेलं आहे, तहसीलदारला, पटवारी आहे, तसेच इलेक्ट्रिक डिपार्टमेंटला आम्ही सांगितलेलं आहे, ते येऊन इथे पूर्णपणे व्यवस्थित करून देण्याची हमी त्यांनी दिलेली आहे। तहसीलदाराकडून पंचनामे करून जास्तीत जास्त मदत कशी शासनाच्या माध्यमातून मिळवता येईल याच्यावर आमचे लक्ष केंद्रित आम्ही करून या जनतेचे जे नुकसान झालेली आहे ते नुकसान कशी पूर्ण करता येईल त्याच्या माध्यमातून काम करण्यासाठी मी गावात आलेलो आहोत। गावातून जे नुकसान झालेलं आहे ते अत्यंत गरीब माणसांच्या खूप जास्त नुकसान झाल्यामुळे कुठे ना कुठे गरिबांना मदत म्हणून स्वतः मी सुद्धा मदत करून फूल नाही फुलाची पाकळी म्हणून या गावाच्या नुकसानामध्ये कुठेतरी सहभाग झाला पाहिजे, या माध्यमातून या गावाची भेट म्हणून मी देण्यात आलेलो आहोत आणि लवकरात लवकर पंचनामे करून शासनाची निधी लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील। समाचार अब तक न्यूज करिता अजय मेहरकुळे, रामटेक।